ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा यांचे औचित्य साधून संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा परतीच्या प्रवासात आळंदीत रविवारी 20 तारखेला माऊलींच्या भेटीला येणार आहे। 28 जुलै 2008 नंतर पुन्हा एकदा दोन्ही संतांच्या अनुपम भेटीचा दुग्ध शर्करा योग वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी आणि शनिवारी पुण्यात मुक्कामी असेल। रविवारी हा सोहळा आनंदीकडे मार्गस्थ होईल। आळंदीत माऊलींचा सोहळा पोहोचल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आनंदीत प्रवेश करेल। येथे सोहळ्याचा मुक्काम असेल। संत तुकोबारायांचा सोहळा सोमवारी आळंदीतून सकाळी निघून डुडुळगाव, मोशी, चिखलीहून जाईल। चिखलीकरांना दर्शनाची संधी मिळणार आहे। माऊलींचा जन्मोत्सव आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा हा साजरा केला जातोय। सर्वांच्या दृष्टीने भेटीचा आनंदाचा हा सोहळा असेल। दोन्ही देवस्थानाच्या विश्वस्तांची भावना आहे की दोन संतांच्या भेटी होतील। माऊलींचा पालखी सोहळा रविवारी काहीसा लवकर आळंदीत पोहोचेल असे नियोजन विश्वस्त मंडळाकडून केले जाईल। सोहळा आळंदीत पोहोचल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा समाधी मंदिरात येईल। कारंजे मंडपात संत तुकाराम महाराजांची पालखी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे।